आषाढी एकादशी निमित्ताने असंख्य भाविक दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन कित्येक दिवस पायवारी करत माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने असंख्य अडचणींचा सामना करत दरवर्षी पायी जात असतात। ज्यांना आषाढी वारी करता येत नाही असे वारकरी प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील रांदे येथील श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील विठू माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात। याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने हजारो भाविक विठ्ठलवाडी येथे दर्शनासाठी आले होते। पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलवाडी येथे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानतर्फे मोठ्या उत्साहात एकादशी सोहळा साजरा करण्यात आला। तमाम वारकरी विठ्ठल भक्तांची प्रतिपंढरी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान श्री क्षेत्र विठ्ठलवाडी रांदे तालुका पारनेर येथे सर्व वारकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या सहभागातून पांडुरंगाच्या कृपेने बाळोबा महाराजांच्या आशीर्वादाने याही वर्षी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान सेनापती बापट सेवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला। या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आषाढी एकादशी निमित्त माऊलींची पूजा, अभिषेक, महापूजा, काकड आरती करण्यात आली। त्यानंतर सकाळी हरिनामाचा गजर करत पायदिंडी विठ्ठलवाडी ते रांदे पुन्हा विठ्ठलवाडी मंदिरापर्यंत करण्यात आली। यावेळी सर्व दिंड्यांचे स्वागत हे विठ्ठलवाडीकरांनी केले होते। यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी 1 ते 3 ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ किसननगर ठाणे सुसराव्य भजन आणि येणाऱ्या दिंड्यांचं स्वागत सोहळा पार पडला। संध्याकाळी 5 ते 7 आळंदीचे विद्यार्थी वृंद यांचा हरिपाठ कार्यक्रम पार पडला। रात्री 7 ते 9 हरिभक्तपरायण अमोल महाराज गांडुळे यांचे हरिकीर्तन झाले। रात्री 9 वाजता एकादशी फराळाने कार्यक्रमाची सांगता झाली। निसर्गरम्य आणि डोंगराच्या सानिध्यातील हिरवागार वातावरणात तल्लीन होत हजारो वारकऱ्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं। यावेळी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टने सर्वांचे आभार मानले। भक्तिमय वातावरणामध्ये विठ्ठलवाडी इथे स्वयंभू विठ्ठल मंदिरामध्ये सर्वजण एकत्र येतात आणि सर्व आल्यावर मुंबई आणि पुण्यावरून सर्व लोक येतात इथे आणि भक्तिमय वातावरणामध्ये खूप आनंद वाटतो इथे। या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला जाण्याच्या ऐवजी आम्ही प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी रांदे या ठिकाणी आलो। या ठिकाणी आल्यानंतर एक असं मनोमन समाधान लाभलं की या ठिकाणचं जे ट्रस्टीचं नियोजन आहे ते नियोजन इतकं सुंदर आहे, त्यामुळे आलेल्या भाविकांना या ठिकाणी आल्यानंतर एक आत्मिक समाधान लाभतं आणि अध्यात्माची जी ओढ आहे त्या अध्यात्माची ओढ निश्चितपणाने त्यांच्या अंतःकरणामध्ये अगदी रुजवली जाते। या ठिकाणच्या या परिसराच्या संदर्भामध्ये जर बोलायचं म्हटलं तर एक निसर्गरमणीय अशा पद्धतीचं हे ठिकाण हे सगळ्या माणसांना म्हणजे आवडण्यासारखंच आहे आणि म्हणून मी इथल्या ट्रस्टींना, इथल्या ग्रामस्थांना, इथल्या सेवाभावी वृत्तीचे जे युवक आहेत या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये भविष्यकाळामध्ये वाढ व्हावी आणि खूप खूप भाविक या ठिकाणी जमावेत अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। सर्वांना मी धन्यवाद देतो। आज पंढरपूरची यात्रा शनी एकादशी त्यानिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचा या रांदे गावातील त्या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्वांचे या ठिकाणी स्वागत, धन्यवाद। अतिशय सुंदर आणि मंगलमय अशा वातावरणामध्ये सुरू असलेला हा एकादशीचा कार्यक्रम, त्याचा असलेले हे नियोजन अतिशय सुंदर पद्धतीने ट्रस्टी मंडळीने केलेलं आहे। आजूबाजूचे सर्व भाविक भक्तगण ज्यांना पंढरपूरला जाता आलं नाही, मनामध्ये जी एक रुकरुक होती विठ्ठलाला जाऊन भेटण्याची, ती या ठिकाणी या रांदे गावामध्ये आल्यानंतर अतिशय जुनं आणि पुरातन असलेले हे प्राचीन मंदिर या ठिकाणी आल्यानंतर पंढरपूरमध्येच आलं असा या ठिकाणी भास होतो आणि या विठुरायाच्या चरणी मस्तक ठेवल्यानंतर कृतकृत झाल्यासारखं वाटतं। मी या रांदे गावातील या पांडुरंगाच्या ट्रस्टींचं या ठिकाणी विशेष करून अभिनंदन करेन की त्यांनी या आलेल्या भाविकांसाठी जी व्यवस्था केलेली आहे, जो बलाहार केलेला आहे, जी इतर व्यवस्था आहे, रांगेची व्यवस्था, अतिशय सुंदर असं नियोजन या ट्रस्टी मंडळींचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं त्यांचं आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। अतिशय सुंदर आणि प्रसन्नाच्या वातावरणाने विठुरायाला एक विनंती करीन की आमचा हा शेतकरी राजा जो पावसाने म्हणा किंवा जो काही अनेक
संकटाने जो पिडलेला आहे नक्कीच त्याचं या ठिकाणी आपण निरसन करावं असं मी या पंढरीच्या विठुरायाला नमन करून त्यांच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो आणि परत एकदा या ट्रस्टींचं अतिशय मनपूर्वक त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. प्रतिष्ठानचे सर्व तरुण जबाबदार कार्यकर्त्यांनी सर्व उपस्थित माझ्या रांदेगावातील महिला बंधूंनी आज प्रथम मी आषाढी एकादशीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देते. आज या ठिकाणी आम्ही एक अतिशय आनंदाचा क्षण माझ्यासाठी एकादशी निमित्त होता. सर्व महिला माझ्या संघ अतिशय आनंदाने आणि फुगलीत आहे आणि सर्व एक कुटुंबी आणि त्या ठिकाणी दिंडी म्हणून माझ्या दर्शनासाठी तुम्ही या ठिकाणी आल्या. खूप छान असं या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त क्षण होता आणि एक प्रतीक पंढरपूर म्हणून त्या ठिकाणी समजलं जाते. कारण त्या ठिकाणी अतिशय चांगल्याशी पंढरपूरमध्ये अशीच मूर्ती या ठिकाणी मला तसं माहिती सांगितली सर्व आमच्या ग्रामस्थांनी. हे गर्दी मूर्त्या निघाल्या आणि त्याची स्थापना मी गावामध्ये केली. अतिशय चांगलं पालखण्याजोग आणि एक त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं मूर्तीमधून होतं. तर मी सर्व माझ्या उपस्थित सर्व माझ्या महिला बंधू भगिनींच्या वतीने आणि खासदार निजलंगे साहेब यांच्या वतीने रांदेगावातील सर्व माझ्या ग्रामस्थांना खूप खूप अशा आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा देते आणि थांबते. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होत असलेला आषाढी एकादशी सोहळा 2024मध्येही तेवढ्याच उत्साहाने साजरा होत आहे. या उत्सवासाठी ज्या थोर देणगीदारांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि या एकादशीच्या दिवसाची कार्यक्रम रूपरेषा थोडक्यात सकाळी 4:30 वाजता श्रींच्या मूर्तीस अभिषेक आणि महापूजा सकाळी संपन्न झालेली आहे. यासाठी रांदेगावातील एक यशस्वी उद्योजक श्रीमान नितीनजी साबळे आणि त्यांच्या पत्नींच्या हस्ते अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर सकाळी 9 वाजता देवस्थान ते रांधे ज्या ठिकाणी मूळ मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे तिथपर्यंत आणि पुन्हा परत मंदिरापर्यंतचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. यानंतर दुपारी वेगवेगळ्या गावावर येणाऱ्या दिंड्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. ट्रस्टच्या वतीनं त्यांचा यथोचित आदर सन्मान केला जाईल. त्यानंतर ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ ठाणे यांचं सुश्राव्य असं भजन होईल. संध्याकाळी 7 ते 9 नांदेगावचं भूषण एक युवा कीर्तनकार सन्मान्य अमोलजी गहाणगुले यांचं हरिकीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे. या दिवसभराच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून आलेले सर्व उपस्थित भाविक सन्माननीय व्यक्तिगत यांचा स्वागत आदर सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्या ज्या व्यक्तींना या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं ट्रस्टच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी दक्षिण नगरचे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय निलेश लंके यांच्या प्रतिनिधी म्हणून अहिल्यानगर परिषदेच्या जिल्हा परिषदचा सदस्य सन्माननीय राणी येऊन गेलेले आहे. त्यांनी या देवस्थानाला व्हिजिट दिली, त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्याबद्दल ट्रस्टच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.